जय हनुमान चोरडे तसंच जय महाराष्ट्र कोकबत यात सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरला म्हणजे धर्मेंद्र सातामकर आपला पारितोषिक घेऊन जायचं. धर्मेंद्र सातामकर सामन्याकडे बोलूया मित्रांनो. चालू असणारा सामना जय बजरंग वळके ब विरुद्ध जय खंडोबा चोरडे. यात नाणेफेकीचं कौल जिंकलं तर म्हणजे जय बजरंग वळके संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं म्हणजे जय खंडोबा चोरडे संघाला. दोन्ही गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. सांग एक दुसरा वैयक्तिक पहिला गोलंदाज विनायक. चला पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना खेळण्यासाठी सज्ज असेल मार्तंड. हा पहा सफल झाला आणि चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू असेल. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल विनायक. सुरेख चेंडू फेकला गेला निर्धाव असेल. आहा पाहूया फटकात नक्कीच थोडासा फसला गेला तिथे क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावसाठी धावचीत होणार का? परंतु सहजरित्या 2 धावा पूर्ण झाल्या तर नक्कीच इथे जर विकेटवर चेंडू फेकला असता तर नक्कीच मार्तंड सारखा फलंदाज बाद झाला असता. 2 धावा सहजरित्या पूर्ण असतील. पाहूया पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल विनायक. पुढचा बॉल मोठ्या पटक्यांची नक्कीच गरज असेल. जय खंडोबा चोरडे संघाला सुरेख गोलंदाजी करतो म्हणजे विनायक. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. हा पुढे सरसावून खेळण्याच्या नादात थोडासा बीट होतोय आणि धावचीत नक्कीच इथे स्वतःला आत्महत्या करावी लागेल म्हणजे मार्तंडला बाद होईल. दुसरा गडीगार दुसरा हादरा दुसरा छटका भेटतोय म्हणजे जय खंडोबा चोरडे संघाला. डीजे ही खलनायक हुमय वलके संघाचा विनायक हुमय. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झाले तर म्हणजे राजा कोटकर. जर्सी क्रमांक 2 म्हटल्यानंतर 2 नोव्हेंबर त्याचा जन्मदिवस. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. चेंडूने उंची घेतली आणि पंचाने या चेंडूला ठरवलाय नो. नक्कीच बॉम्ब्स थोडा जास्त होतोय. पंचाने चेंडूला ठरवला नो. नो प्लस हा 1 बॉम्ब झालेला नक्कीच. हा पंचाने तुला चेतावणी दिली होती मित्रा. नो प्लस फ्रीट. नक्कीच या चेंडूवर फ्रीट. पुढचा बॉल. हा सुरेख फटका. फटक्यात आहे पॉवर आणि जातोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. पाहूया पुढे नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झालाय तर म्हणजे चिरंजीव दुखले. नक्कीच 12 चेंडू धावा उभारल्या तर म्हणजे 15 3 गाड्याच्या मोबदल्यात उर्वरित 12 चेंडू येणं बाकी असतील. खेळण्यासाठी स्ट्राईकला षटकाराच्या साहाय्याने खेळणारा फलंदाज तो म्हणजे सनी. पुढचा चेंडू. हा बॅटची कडा चाटले. नक्कीच एकेरी धाव हलक्या हाताने. याच्यानंतर होणारा सामना एमसी चोरडे संघाचा संघनायक तसेच
जय हनुमान सावरल संघ नायक कृपया करून नाणेफेकीसाठी यायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल स्वप्नील. हा हलक्या हाताने खेळून आला. पाहूया धावचीची संधी आहे परंतु जणू का मी गार्डन मध्ये खेळायला आलो, गार्डन मध्ये वॉकिंग करायला आलो, वॉकिंग टॉकिंग चेंड आणि मात्र चेंडू हातात सापडला. बाद होईल. चिरंजीव दुखले. डीजेला संधी मिळेल. आतमध्ये दाखल होईल म्हणजे प्रतोज. एका मागोमाग एक विकेट जात आहेत. मित्रांनो, ज्या रस्त्यावरती गाड्या लावल्यात ते कृपया करून व्यवस्थित लावा म्हणजे दुसऱ्या गाडीला रस्ता मिळेल. कृपया करून स्मशानभूमी जवळ आहे बघा. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल स्वप्नील. आपलं स्वप्न साकार करताना हा सुरेख चेंडू. हा सुद्धा चेंडू निघून गेला. यष्ट्यांच्या मागे यष्ट्यांच्या हातात चेंडू सामावला गेला. निर्धाव चेंडू असेल. सुरेख गोलंदाजी मला गेलं म्हणजे वळके संघाकडून जर्सी क्रमांक 18 प्रदान केलेला तर म्हणजे स्वप्नील. उर्वरित 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडू धावा फक्त एकच केलं. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल खेळण्यासाठी सनी. हा आता मात्र चेंडू निघून गेलाय. वाईट प्लस 22 या मोफत 2 धावा. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं गेलं. 18 या आकड्यावरती कशा बशा येऊ द्या पण एकदाच्या धावा येऊ द्या असं जयखंडोबा चोरडे संघ म्हणतोय. परंतु काही गरज नसताना स्वप्नीलने हा थोडासा खराब चेंडू फेकला गेला. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना खेळण्यासाठी सज्ज असेल तर म्हणजे सनी. गोलंदाजी ट्रॅकवर आहे तो म्हणजे स्वप्नील. सुरेख फटका परंतु फटका फसलाय. उंची गाठले. लांबी कमी. झेर होईल. सनीला बाद व्हावं लागेल. जयखंडोबा चोरडे संघाचा 5वा गडी गाडत होतोय 18 या आकड्यावरती. साकार करताना सुरेख गोलंदाजी करतोय. तब्बल चेंडू फेकले गेले ते म्हणजे 4 चेंडू 2 गडी बाद केलेत स्वप्नीलनं. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळताना आता म्हणजे आकाश. स्वप्नील टू आकाश. 18 धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत. आहा चेंडू निघून गेला. पहा निर्धाव चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. काहीच मापक असं धावसंख्या उभारली ते म्हणजे उर्वरित तब्बल 17 चेंडूत 18 धावा. पुढचा चेंडू असेल. सुरेख गोलंदाजी करतो स्वप्नील. सुरेख फटका आहे. फटका फसला आहे. झेल होणार का आणि नक्कीच तिथे बाद होईल. 6वा धक्का मिळेल तर म्हणजे चोरडे संघाला आकाशा स्वरूपात. जाऊया डीजे कडे.
त्याचप्रमाणे मांडला उपसरपंच सन्माननीय प्रफुल्ल पालवणकर साहेब हे देखील ते उपस्थित आहेत. मी या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत करतो. या अतिथी कक्षामध्ये येऊन असनस्त व्हायचं आहे आणि या मंचकाची आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नीरज भोसले आपणास देखील विनंती करतो आपण देखील या अतिथी कक्षामध्ये येऊन असनस्त व्हायचं आहे. भोसले वॉरियर्स पुरस्कर्ते आणि त्याचप्रमाणे स्पोर्ट्सचे ऑनर्स देखील आहेत ते भोसले वॉरियर्सचे. इथे आपण जर पाहिलं तर कॉट बिहाइंड होतं तीच बॅटला प्रेस केलं होतं चेंडूने तत्पर मात्र इथे सिंगल धाव कंप्लीट केली जिथे धावसंख्या 1 मिळते. ओव्हर टू ओमकार. धन्यवाद सर. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं गेलं 19 या आकड्यावरती. बॅटची लेडिंग एज नक्कीच लागली होती. झेल मात्र निसटलं गेलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तो म्हणजे सुमित वाघे. मोठ्या फटक्यांची गरज आहे परंतु फटका फसलाय. झेल होणार का आणि तिथे नक्कीच सोपा झेल पकडतोय. 7वा घडी गारद होईल. जय खंडोबा चोरडे संघाचा एका मागोमाग एक गडी बाद होतात. जणू का शाळेत हजेरी लावली असेल सरांनी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रज्ञेश पाटील. जर त्याने लगातार 3 षटकार मारले तर ओमकार पाटील यांच्याकडून त्याला 1111 रुपये देण्यात येतील. पाहूया. पहिलाच फटका परंतु फटका फसलाय. झेल बाद होईल. कोणती धाव न उभारता झेल होईल. डीजेला पुन्हा एकदा संधी मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल स्मिथ. नक्कीच हॅट्रिक साठी चान्स आहे तो म्हणजे मनीषला. जर चेंडू पोहोचत नसेल तर 1-2 धावा काढून आपला संघ स्कोर वाढवायचा होता परंतु प्रत्येक येतो तो षटकार मारण्याच्या नादात बाद होतो. पुढचा चेंडू असेल स्मिथ खेळण्यासाठी सज्ज असेल. पहा हा सुद्धा चेंडू पहा. नक्कीच फटका नक्कीच फसला होता. थोडासा पोचला नाही. नक्कीच 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावसाठी आणि सहजरित्या 2 धाव पूर्ण तिसऱ्या धावसाठी येतोय परंतु काही गरज नसताना प्रतोजला बाद व्हावं लागेल. मित्रा अशा तऱ्हेने पुन्हा एकदा धक्का मिळेल. पुन्हा एकदा डीजेला संधी मिळेल. का पाहूया. 1 धाव तिथं पूर्ण आणि काही गरज नसताना मित्रा शेवटचा चेंडू खेळायचा होता. लास्ट जोडी आहे मित्रा आणि इथे ऑल आउटच्या स्वरूपात जयखंडोबा चोरडे पोहोचलाय तो म्हणजे 22 या आकड्यावरती. काही गरज नसताना 1 चेंडू खेळायचा होता. अति घाई आणि संकटात नाही. डीजे तर या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. तर मी विनंती करतोय विद्यमान सरपंच तळेखार विजयजी घाणेकर साहेबांना की इथे आपले
मान्यवर पाहुणे आले त्यांचं इथं सन्मान करायचं आहे. तर मी भुईगडचे सरपंच एक युवा नेतृत्व सन्माननीय हर्षजी माडिक साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं, आपलं इथे सन्मान करण्यात येत आहे. तर मी सरपंच विजयजी घाणेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक आणि फुलगुच्छ देऊन इथे सन्माननीय हर्षजी माडिक सरांचं इथे हेतुचित मान सन्मान करायचा आहे. आणि या सन्मानाचा स्वीकार करत असताना सन्माननीय सरपंच हर्षजी महाडिक साहेब यांचं इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. आणि खऱ्या अर्थाने 2023 मध्ये मुरुड तालुक्यामध्ये युवा नेतृत्व जास्त आपल्याला पाहायला मिळाले. मग सगळं हे यंग ब्रिगेड सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग हर्षद महाडिक जे असतील, मग विजयजी घाणेकर, त्यानंतर आपण मांडलाचे सरपंच ऋतिक नागोटकर, हा यंग ब्रिगेड आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. रणजित दादा आज मात्र आमचा पाठ सोडणार नाही, वादा केलाय त्यांनी. तदनंतर पुढचे सत्कार मूर्ती असतील मी विनंती करतोय मांडला उपसरपंच सन्माननीय प्रफुल्ल पालवणकर साहेबांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह, त्याचप्रमाणे मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन इथे सन्माननीय उपसरपंच मांडला प्रफुल्ल पालवणकर साहेबांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर पुढचा सन्मान असणार आहे भोसले वॉरियर्स नीरज भोसले, आपलं देखील ते शुभ सन्मान करण्यात येत आहे. एक फार कमी वयामध्ये ह्या सहकार्याने देखील एक मोठी उंच भरारी घेतली. मग भोसले वॉरियर्स म्हटल्यानंतर एक ब्रँड नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. तर नीरजजी भोसले साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं इथे सन्मान करण्यात येत आहे. मी सरपंच साहेबांना विनंती करतोय सन्माननीय नीरजजी भोसले यांचं इथं शुभ सन्मान करण्यात येत असताना आणि या सन्मानाचा स्वीकार करत असताना सन्माननीय नीरजजी भोसले आणि त्यांचा संघ देखील इथे पुरस्कृत केलाय. पहिलं तर मग भोसले वॉरियर्स थेरवंडा हा संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. तगडी फौज इथे दाखल झाले. मग प्रदीपला देखील आपण पाहणार आहोत. तिथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या धावा जमा केल्या आहेत 22 धावांचं इथे आव्हान, म्हणजे 23 धावांचं पाठलाग करायचं आहे. विनायक ऑन द स्ट्राईकला जिथे आपण पाहिलं, जिथे आपण पाहिलं दहावीतच श्री गणेश झाला पहिली धाव धावपळकधी लगावली जाते. एक चांगलं समालोचन आपण इथे ऐकलं. आपला विभागाचा हा आवाज सातत्याने ज्या आवाजाने आपल्याला भुरळ पडले, ओमकार पाटील यांचा आवाज आपण ऐकलात या मॅच मध्ये आणि त्यांची सातत्याने आजच्या दिवसामध्ये आपल्याला आवाजाची ही साथ शेवटपर्यंत मिळणार आहे, यात कोणती शंका नाही. अल्टीपल्टी इथे कल्टी घेण्याचा प्रयत्न राहिला होता चेंडूचा, तत्पर मात्र इथे सिंगल धाव घेतली जाते. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर मग सनी डोलकरला पाहतोय, जिथे त्याच्याकडे अनुभव आहे पण सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला खेळताना पण पाहिलं. अगदीच पाहिलं तर मग गेल्या वर्षीच इंडी वॉरियर्स संघाकडनं प्रतिनिधित्व केलं आणि जिथे आपल्या गोलंदाजीचा बोलबाला ठेवलाय त्या स्पर्धेमध्ये सनी डोलकर ऑन द स्ट्राईक. पुढचा बॉल सनीचा, हा चांगला चेंडू राहिलाय. अप्रतिम दर्जाचा हा चेंडू इथे हाताळला गेला. ऑन द स्ट्राईकला जर पाहिलं तर मग जिथे संकल्पला जिथे आपण पाहतोय, संकल्प घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जरी ह्या 24 मध्ये 22 धावा करायच्या असल्या, मग कालच्या दिवसामध्ये प्रीतमचे 23 धावा देखील झाल्या नव्हत्या 24 मध्ये. हा क्रिकेटचा खेळ आहे. सनीचा हा चेंडू चांगला चेंडू राहिलाय, अगदी लेग स्टंपच्या वरून जाणारा चेंडू, जिथे फलंदाजाला प्रश्न पडला की हा चेंडू सोडू की मारू, आणि सोडल्यानंतर आपण पाहिलं तर मग त्याला वाटलं वाईट मिळेल, परंतु चेंडू अगदी सृष्टीच्या उंचावून गेला चेंडू, जिथे डॉट शेवटची सांगता राहिले. बॉल टाकण्याचा यशस्वी प्रयत्न राहिला. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्रसेक आहे तिथे, जिथे धाव मात्र सिंगल मिळते. मनाशी ठरवलं ना की मला हा काम करायचं आहे, मला अगदी मनापासून, तर नक्कीच आपण ते करू शकतो. इथे सनी डोलकर षटक क्रमांक पहिला हाताळतोय आणि खऱ्या अर्थाने सनीची ही गोलंदाजी संघासाठी खूप महत्वाचा आहे. हा स्पेर त्याचा खूप महत्वाचा आहे. इथे पहा शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता, पकडलाय झेल, संपवला इथे फलंदाज विनायकचा खेळ.
धक्का मात्र पहिला दिलाय. पण पाहिलं तर गोलंदाज सनी डोलकरने जिथे षटक क्रमांक पहिलं संपलं, पहिल्या षटकामध्ये जर पहिल्या धावा जिथे खर्च केल्या 3 आणि ह्या षटकाची गरज होती आणि जिथे ब्रेक थ्रू देखील मिळवून दिलाय. मग आपण पाहिलं तर ह्या 23 धावा कशा होतील. 18 मध्ये आता 20 धावांची गरज, म्हणजे इथून देखील मॅच समीकरण बदलू शकतो. मग पहिल्या दिवसामध्ये दिवेश आग्रावकरनं टाकलेला 18 मध्ये 20 धावा डिफेन्स करताना 1 धावेचं षटक हाताळलं होतं आणि त्या मॅच मध्ये बरचसं आपल्याला चढउतार पाहायला मिळालं. इथे पाहिलं तर सन्माननीय प्रफुल्लजी पालवणकर उपसरपंच मांडला यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य 2000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लावलं. त्याचप्रमाणे हर्षदजी महाडिक सरपंच भोईगर यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाचं आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलं. त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय, धन्यवाद देतोय. पुढचा मॅच MCC चोरडे आणि जे हनुमान सावरोली यांच्यामध्ये ही मॅच असणार. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय विद्यमान सरपंच भोईगर हर्षदजी महाडिक सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करायचा आहे. जिथे टॉस केला जातोय, टॉस मात्र जिंकलाय सपवान जे हनुमान सावरोली संघाने मात्र टॉस जिंकलाय. जिथे आपला निर्णय देखील सांगायचा आहे. जितू आपला इथे मात्र जाऊया मॅचच्या आतमध्ये. जिथे गोलंदाजीसाठी पाहिलं तर मग राजा आला, एक चालक्ष असा खेळाडू आहे. पहिला बॉल राईट आर्म राऊंड. इथे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. मग 18 मध्ये 20 धावा करायचे, मग सिंगल डबलने देखील आपलं काम चालतं. मग रिस्क काय घ्यायचं. मग जिथे सिंगल धाव घेतली जाते, जिथे धावसंख्या जर पाहिली 1 बाद 4 अशी धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. जी स्पर्धा पाहतोय दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेचे ही या ठिकाणी पुरस्कर्ते गेले. आयोजक जर पाहिलं तर मग मर्याई शिवकृपा क्रिकेट संघ तळेखार यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. ज्या स्पर्धेचं रोख रक्कम कॅश प्राइज पाहिलं तर तब्बल 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 10,000, चतुर्थ क्रमांक 10,000. एक चांगली भव्यदिव्य स्पर्धा आहे आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस फायनलचा दिवस आहे. पहिला चेंडू इथे कोलट टप्प्यात राहिला होता. अगदीच क्रिकेट कुरुक्षेत्रामधील घाते खात्यावर वापरला. मग यॉर्करचा वापर केला. जिथे आपण पाहिलं तर एक आघावपणा देखील केला. जो चेंडूचा आपण पाहिला तर डॉट आल्यानंतर निर्धाव आल्यानंतर फलंदाजाने स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच क्षणी वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळाली. मात्र वडके संघाला 23 धावा जमा करायच्या आहेत. त्या 23 धावा जमा करताना देखील इथे आपण पाहिलं तर मात्र 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या बाहेर पाठवले गेले. मग जिथे आपण पाहिलं धावसंख्येचा विचार केला तर मग पुढचा बॉल राजा फलंदाज आहे, जिथे सिंगल धाव मिळते. थोडं स्कोर पाहिला तर मग धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. राजा यांचा पुढचा चेंडू षटक क्रमांक 2 मार्ग असते. धावा रोखण्याचा प्रयत्न राहिला, यशस्वी देखील होतोय. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्ड मॅट क्षेत्रामध्ये घोषांक क्षेत्र आहे. एकच धाव मिळणार, एकाच्या व्यतिरिक्त धाव मात्र मिळणार नाही. जिथे मात्र सिंगल धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना टोटल स्कोर पाहिला तर मग 6 धावा धाव पडकावरती. जर या धावाच्या रोखायच्या असतील मग ह्या एक सिंगल धाव देखील रोखावी लागेल. कारण आपण जर पाहिलं तर कमी धावसंख्या आहेत, परंतु कमी धावसंख्या असताना देखील मॅच बऱ्याच हाय व्होल्टेज आपण पाहिल्यात. आणि जेवढ्या कमी धावसंख्येच्या मॅचेस पाहिल्यात ना, त्या कधीही एक हाती मॅच पाहायला मिळाल्या नाहीत. सिंगल धाव घेतली जाते. धावसंख्या पुढे सरकलंय. 7 धावा धापळकावरती पाहायला मिळत आहेत. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे.
आपण पाहिलं तर जी मैदानाच्या आतमध्ये मॅच मग जय बजरंग वलके बी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळत असताना जय खंडोबा चोरडा हा संघ आपण पाहतोय, जिथे ऑन द स्ट्राईकला सोपडेल वाजंत्रीला पाहतोय. एक उच्च दर्जाचा खेळाडू राहिलाय. मग गोलंदाजी फलंदाजी बऱ्याच स्पर्धेमध्ये सातत्याने खेळाडू देखील आपण खेळताना पाहिलं. मग त्यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धेचं देखील सातत्याने आयोजन पाहायला मिळतं. येत्या महिन्यामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आपल्याला एक मोठा आयोजन पाहायला मिळणार आहे जय बजरंग तळेकर बी संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज राहिलाय राजा कोटकर. पुलर लेनचा चेंडू होता, फसवा चेंडू होता. कधीच पाहिलं ना तर फलंदाजाला मोहामध्ये टाकणारा चेंडू होता. अगदीच गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस केलं गेलं आणि राजाच्या गोलंदाजी व्हरायटी हीच राहिली. मग कधी एखादा चेंडू वेगवान, मग कधी एखादा स्लोवर, मग एखादा गुगली चेंडू देखील हाताळण्यासाठी मग त्याला पाहिलं जातं. आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. 12 मध्ये 16 धाव्यांची गरज, म्हणजे आता 24 मध्ये आपण पाहिलं तर 23 धाव्यांची गरज होती. इथून मात्र जे सनीचं षटक राहिलं अगदी 3 धाव्यांचं, त्यानंतर राजाचं षटक पाहिलं तर मग 4 धावांचं षटक पाहायला मिळालं आणि 7 धावा इथे खर्च केल्या गेल्या. त्याचबरोबर पाहिलं मग 12 मध्ये आता इथे 16 धाव्यांची गरज आहे. 6-8च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागणार आहेत. परंतु आता इथून फलंदाजांना वलके संघाच्या काहीच खेळ अगदीच पाहिलं तर मग ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागेल. मग तिथे गाडीचा स्पीड घेऊन अगदी वाढवावा लागेल. मग तुम्हाला इथे थांबून चालणार नाही. परंतु गोलंदाजीचं आतापर्यंत वर्चस्व पाहिला ना, मग जिथे सनी डोलकरची गोलंदाजी आणि राजाची ही वाखाणण्याजोग राहिले की कमी धाव संख्या असताना देखील आम्ही इथे सामना थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. त्याचप्रमाणे सन्माननीय तळेकर गावचे विद्यमान पोलीस पाटील अमितजी काटकर साहेबांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. जिथे मान्यवरांचं आगमन झालं आणि तिथे गोलंदाजानं दांडी देखील गुल केले. फलंदाज आपण पाहिला तर आल्या पावले माघारी परतला राज, जिथे 3रा हादरा मिळालाय डीजे. जर इथे गोलंदाज प्रथोष याने जर हॅट्रिक प्राप्त केली तर मग देवानंद अंमलीकर आणि तेजेश वाघे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा देखील झालंय. मात्र तळेकर संघाला देखील इथे लढखव आपण सॉरी ज्या जय बजरंग वळके बीज संघाला देखील इथे थांबवलं गेलं. हा 2 संघामधील द्वंद्व युद्ध इथे आपण पाहतो. नो लुक स्टाईल खेळा फटका, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल, नाही झाला चेंडू फळीचा मेळ, फलंदाजाला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. येणाऱ्या अगदीच 31 तारखेला चोरडामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग आपल्या अग्री कोळ्यांचा खऱ्या अर्थाने कुलदैवत खंडोरायांचा इथं उत्सव मोठा साजरा होणार. त्याच निमित्ताने साळावतप्रमाणे क्रिकेटच्या स्पर्धेचं देखील आयोजन केलं. परंतु इथे जर पाहिलं तर वळके संघाला विनंती करेल की आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला नाही, कारण लाईव्ह स्पर्धा आहे. सुनील पाटील आपण याची दक्षता घेणं गरजेचं आहे. ज्याची नावं आम्हाला येतात ती नक्कीच आपल्या समोर सादर केली जातात, परंतु असं करू नका. फलंदाज मात्र इथे पास झालाय. सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकच्या उंबरठीत येऊन पोहोचलाय. प्रथोष राईट आर्म राऊंड, पुढचा बॉल
चांगला चेंडू होता अगदीच पाहिलं तर मग विसेप मध्ये खेळला जातोय तिथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे जिथे चेंडू अडवला सिंगल धाव मिळते. धावसंख्या मात्र इथं पाहिले तर मग 8 धावा जिथे गाडी थांबली होती. मात्र सुनील पाटील आल्यानंतर गाडीला थोडासा पण पाहिला तर धक्का दिला जिथे 8 धावसंख्येवरती गाडी पोहोचली गेली. मात्र प्रथोचं इथे कौतुक करावं लागेल. इथे आपल्या सरसेनेपाठी मग सनीचं गोलंदाजीने कशी केली त्याच पद्धतीने गोलंदाजीचा नमुना पेश करण्याचा प्रयत्न राहिलाय. राजा कोटकरने तशी त्या गोलंदाजी केली. मग आपले सिनियर खेळाडू चांगल्या पद्धतीचा खेळ करतायत गोलंदाजी करतायत. मग आपण देखील आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न का करू नये आणि तोच विश्वासाने इथे गोलंदाजी करतोय. मात्र एक हाती किल्ला लढवण्यासाठी सज्ज राहिलाय स्वप्नील वासंत्री ऑन द स्ट्राईक. आहा इथे दिशा भरकटले अगदीच पाहिलं तर मग लिस्टमच्या बाहेर स्वप्नील वासंत्री खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग थांबत नाही. परंतु आज स्वप्नील वासंत्रीचा वीक झोन काय आहे तर जे आपण स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मध्ये त्याला खऱ्या अर्थाने इथे आपण पाहिलं तर मुभा मिळणार नाही. मग जिथे इथे आपण पाहिलं तर घोषंग क्षेत्र आहे तर स्पीडअप करायचं आहे. चोरडा संघ आपणास देखील विनंती करतो की आपण जास्त वेळ घेऊ नका. आज सोरडा संघाचे मला वाटतं 3 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. मग जय एमसी सोरडा, जय खंडोबा सोरडा आणि जय हनुमान सोरडा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका पासलाय आणि इथे स्वतःच्या फालोत्र मध्ये कॉटन बॉलचा प्रयत्न यशस्वी राहिलाय आणि जो वादळ इथे राहिला होता त्या वादळाला देखील माघारी परतवलंय. मग स्वप्नील वासंत्रीचं स्वप्न इथे अर्ध्यावरतीच राहिले गेले आणि ते स्वप्न मात्र आता पूर्ण करतोय आमचा डीजे मास्टर. हा 9 धावा धापळ कधी पाहायला मिळते. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे हा षटक खूप महत्वाचा ठरला की ज्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले बॅक टू बॅक नंतर मात्र सिंगल आणि मग आणखीन एक विकेट इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीषला जिथे पाहतोय आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिलाय जिथे मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे निर्णय थांबलाय का परंतु फलंदाज जिथे फलंदाजाने केला आगाऊपणा आणि धावता धावता जर पाहिलं तर मग इथं धावचित देखील झालाय. धक्का क्रमांक मिळालाय खऱ्या अर्थाने 6वा. ज्या पद्धतीने जय खंडोबा चोरडा संघाची गाडी कसे पटरीवरनं घसरत होती ना तशीच ही देखील गाडी रुळावरनं अगदीच घसरताना पाहायला मिळतोय. मग 23 धावा बनवताना देखील दम लागलाय. आता इथे 23 धावा जमवताना देखील पाहिलं तर मग दम फुडले या गोलंदाजाने. मग प्रतोचा हा स्पेल तिसरं षटक पाहिलं ना तर या मॅच मधील खूप महत्वाचा ठरला. 8व्या क्रमांकासाठी मैदानात मध्ये फलंदाज येतोय दिवेश आलाय. पुढचा बॉल प्रतोज. ओ प्रचंड वेग भन्नाट मारा तिखट मारा इथे पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहिला क्लासिकल गोलंदाजी एक उच्च दर्जाची गोलंदाजी म्हणावी लागेल कारण कमी धावसंख्या असताना देखील प्रतोषनं काय षटक हाताळलं गेलं. जिथे या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या गेल्या फक्त 3 धावा. ज्या 12 मध्ये 16 धावांची गरज होती ते 3 धावांचं षटक हाताळलं गेलं आणि 4
फलंदाज. मग तिथे आपण पाहिलं तर मग गोलंदाजच्या नावावर 3 विकेट राहिले आणि एक नक्कीच तिथे एक फलंदाज धावच्या स्वरूपात बाद झाला, म्हणजे 4 फलंदाज बाद झाले. मात्र ही शिस्त आणि डिसिप्लिन आपण पाहिलं ना, मग पंचांच्या माध्यमातून पाहायला म्हणजे पुरुषोत्तम भगत सर आणि मोहम्मद भगवान. मग तुम्ही वेळेला महत्व दिलत नाही, मग तिथे टायमिंगचं महत्व तुम्ही जाणलं नाही. मग तुमचा एक खेळाडू आता 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घेणं गरजेचं आहे. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घेणं गरजेचं आहे. मग आता इथे एका खेळाडूचा हा भूदंड वेळेचा महत्व किती आहे पहा. मग त्या वेळेचा तुम्ही महत्व जाणलं असतात, मग तुम्हाला तो बोनस नक्कीच मिळाला असतं. मात्र इथे अगदीच पाहिलं तर मग आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसने शेजारी. परंतु मॅच पाहिलं तर इथे 6 मध्ये 13 धाव्यांची गरज आहे. 6-13 गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट स्मिथ आलाय. इथे चेंडू खेळला गेला, आपण पाहिलं तर मिड ऑन मध्ये सिंगल द कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सिंगल घेतली जाते. तर मात्र झगडवलंय, झुंजवलंय, इथे पाहिलं तर मात्र खऱ्या अर्थाने संघर्ष करायला लागलाय. जे हनुमान सावरोळी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सावरोळी संघ बॅट फर्स्ट चॉईस केलंय. MC सोडा संघ 5 चेंडू 12 धावा. मिडॉप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. तू चल मै आया, आम्ही निघालो, तुम्ही येता का. कार्यतत्पर दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून स्पर्धेचं पुरस्कर्ते आहेत. मग मुख्य आयोजक जर पाहिलं तर मग मरोआई शिवकृपा क्रिकेट संघ तळेखार, जो संघ कालच्या दिवसामध्ये बक्षीस पात्र ठरलाय. पुढचा बॉल जिथे 4 मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. डॉट चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव किती महत्वाचा आहे पहा. रिस्क घेतली म्हणून तर आम्ही फिट आहोत. आता इथे 3 मध्ये 11 धाव्यांची गरज. सुनील पाटील अनुभवाची शिदोरी आहे. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव सुनील पाटीलकडे सातत्याने पाहिलाय. या संघातील खऱ्या अर्थाने पाहिलं तर सिनियर खेळाडू आहे. मग असे बरेचसे त्यांनी मॅचेस आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी जोरावरती आपल्या संघासाठी जिंकून दिले आहेत. पुढचा बॉल 3 मध्ये 11. फटका इथे फसलाय, परंतु बॅटच्या टोला चेंडू लागलं, जिथे व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट नाही झालं. मग सिंगल धाव घेतली जाते, जिथे 2 मध्ये आता 10 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. मग इथे एक षटकार आणि एक चौकारची अत्यंत गरज आहे. जय बजरंग वळके 20 या अंगाला. परंतु गोलंदाज जर पाहिलं तर मग तिथे स्मिथ चांगली गोलंदाजी करतोय. आपण वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथ पाहिला, नंतर स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा पाहिला, आणि हा स्मिथ जय खंडोबात चोरडा संघाचा. ओ हो हो हो, इथे काय केलंय पहा. साधा सोपा झेल अवघड करून बसला. मग या क्षेत्ररक्षकाने किती चुकी केली. जिथे 2 मध्ये 10 धाव्यांची गरज होती, मग जिथे झेल सोडला तरी देखील चौकार गेला. तिथे मोठी चूक केली गेली. अरे मग एकामध्ये 6 धाव्यांची गरज, जिथे मग निदान ट्रॉफीचा चित्र समोर येतोय. मग निदान ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं सौम्य सरकारवरती चढवलेला हल्ला. मग जिथे दिनेश कार्तिकने खेळलेल्या कव्हर क्षेत्रामध्ये तो उथुंग षटकार, त्या षटकाराची पुनरावृत्ती पाहायला मिळेल का, की महेंद्रसिंग धोनी स्टाईलने मॅच संपवला जाणार, परंतु समोर स्मिथ आहे, त्याच्याकडे
जरी नौका खेळाडू असला देखील अनुभव आहे या खेळाडूकडे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला व्ही सेप मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र सामना पाहिला तर जिंकला गेलाय तो म्हणजे जय खंडोबा. चुरडा संघ मात्र इथे मॅच जिंकतोय. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर या मॅच मधील महत्वाचा पार्ट ठरलाय. मग ज्याने तिसरं षटक एक चांगल्या पद्धतीने हाताळलं, जिथे 3 फलंदाजांना बाद केला आणि एक खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाने धावच्या स्वरूपात बाद केला. मग 4 फलंदाज बाद केला, 3 धावा खर्च केल्या गेल्या 3. तर प्लेयर ऑफ द मॅच